रेल्वे प्रशासन आणखी अजून किती जणांचा बळी घेणार आहे? हा सवाल रेल्वे प्रशासनासमोर अजून किती वेळा उपस्थित करायचा? ज्यानं शिकून सवरून आयुष्यात मोठी व्हायची स्वप्न पाहिली होती त्या 18 वर्षीय सोहम कटरेचा गर्दीमुळे लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाला। सोहम 12वीच्या पहिल्या पेपरला जात असताना त्याचा लोकलच्या गर्दीनं बळी घेतला। सुरुवातीला ठाणे इथं राहणारा सोहम काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीच्या आजदेगाव भागातील सीताकुंज सोसायटीमध्ये राहायला आला होता। कळव्यातील मनीष विद्यालयात त्याच्या 12वीचं परीक्षा केंद्र होतं आणि त्यामुळेच त्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी तो डोंबिवलीहून लोकल ट्रेनमध्ये चढला होता। मात्र त्या ट्रेनला प्रचंड गर्दी होती आणि त्यामुळे कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दीच्या रेट्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडल्याची माहिती मिळते। शिकून आयुष्यामध्ये मोठं व्हायचं ही स्वप्न सोहम आणि त्याच्या कुटुंबियांनी पाहिली असतील, मात्र रेल्वे प्रशासनाच्या या कारभारानं या तरुणाचा उदय होण्याऐवजी त्याचा दुर्दैवी शेवट झाला। सोहमचा परिवार आता या धक्क्यातून कसा सावरणार? याच लोकलच्या गर्दीमुळे अनेकांचे संसार सोहमसारखेच उद्ध्वस्त झालेत, मात्र रेल्वे प्रशासन त्यावर काहीच करताना दिसत नाही। रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे प्रवाशांचा उद्रेक होऊन अनेक आंदोलनं झालीत। आज या गर्दीनं सोहमचा बळी घेतलाय, उद्या आणखीन एक सोहम या रेल्वेच्या गर्दीचा बळी ठरेल। मात्र व्यवस्था बदलणार नाही हे तितकंच निर्विवाद सत्य आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।